नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण श्रेया परीक्षेमधला सामान्य ज्ञानचा भाग पाहणार आहोत. तर या ठिकाणी महाराष्ट्रातील साहित्यिकांची नावं दिलेली आहेत आणि त्यांची टोपण नावे काय आहेत हे दिलेलं आहे. सर्व टोपण नावं, त्याच्यानंतर साहित्यिकाची नावं हे आपल्याला पाठ असायला हवेत किंवा लहान मुलांना हे पाठ होत नाही, त्यासाठी त्यांनी रोज ऐकल्यानंतर नेहमी पाहत राहिल्यानंतर त्यांना लगेच लक्षात राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना नेहमी हे व्हिडिओज ऐकवायचे, म्हणजे त्यांना परीक्षेमध्ये ते लगेच येतील. तर साहित्यिक आहे आणि दुसरं आहे टोपण नावे. पहिलं कृष्णाजी केशव दामले, ह्या साहित्यिकाचं टोपण नाव आहे केशवसूत. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी, त्याचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. माधव केशव काटदरे यांचं टोपण नाव आहे माधव. पांडुरंग सदाशिव साने यांचं टोपण नाव आहे साने गुरुजी. भगवान रघुनाथ कुलकर्णी, टोपण नाव बी रघुनाथ. इंदिरा नारायण संत यांचं टोपण नाव आहे इंदिरा संत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी. त्या बरेच वेळेस परीक्षेत खूप वेळेस आलेलं आहे बघा, बालकवी कोणाला म्हणतात किंवा बालकवी टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचं आहे किंवा साहित्यिकाचं नाव दिले, ह्यांचं टोपण नाव काय आहे, असं त्यांनी फिरून प्रश्न विचारलेले असतात. परीक्षेमध्ये आलेले आहेत असे प्रश्न. प्र के अत्रे, केशव कुमार. त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे पाणिनी. गोविंद विनायक करंदीकर, वी दा करंदीकर. वी वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव आहे अनिल. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव आहे यशवंत. शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे गिरीश. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज. विनायक जनार्दन करंदीकर यांचं टोपण नाव आहे विनायक. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज. अशा प्रकारे हे साहित्यिकांची टोपण नावे आणि त्यांची नावे पाहिलेली आहेत. आता आपण थोर व्यक्तींची संबोधने कोणती आहेत ते पाहू. नाव आणि संबोधन बघा, रवींद्रनाथ टागोर यांना संबोधलं जातं कोणत्या नावाने? गुरुदेव. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य. मोहनदास करमचंद गांधी यांचं संबोधन आहे महात्मा किंवा राष्ट्रपिता. वी दा सावरकर स्वातंत्र्यवीर. ज्योतिबा फुले महात्मा. लाला लजपतराय पंजाबचा सिंह. सुभाषचंद्र बोस यांना संबोधलं जातं नेताजी नावाने. दादाभाई नौरोजी यांचं संबोधन आहे पितामह. जवाहरलाल नेहरू त्यांना पंडित किंवा चाचा म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. वल्लभभाई पटेल सरदार किंवा लोहपुरुष. गोपाळ कृष्ण गोखले समाजसेवक. अशा प्रकारे हे थोर व्यक्तींची आणि त्यांची संबोधने काय आहेत हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता खाली आहे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय प्राणी कोणते आहेत हे दिलेलं आहे बघा. राष्ट्रीय फूल हे सगळं तुम्हाला माहितीच असेल, तरी पण आपल्याला माहीत नसेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला समजून जाईल की राष्ट्रीय फूल कोणतं आहे? कमळ. राष्ट्रीय प्राणी वाघ. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय ब्रीदवाक्य सत्यमेव जयते. राष्ट्रीय वृक्ष वड. राष्ट्रीय ध्वज तिरंगा. राष्ट्रगीत जनगण मन. राष्ट्रीय गीत वंदे मातरम. इथे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत ह्याच्यावरून हे आपल्याला दोन्ही सारखेच वाटतात, फक्त हे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून चांगल्या प्रकारे वाचून मग तुम्ही उत्तर सोडवा. राष्ट्रीय फळ आंबा. त्याच्यानंतर लेखक कवी व ग्रंथ, कोणत्या लेखकाने किंवा कवीने ग्रंथ कोणता लिहिलेला आहे हे दिलेलं आहे बघा. रामायण वाल्मिकी. महाभारत वेदव्यास. दासबोध समर्थ रामदास. अभंगगाथा संत तुकाराम. भावार्थ रामायण
संत एकनाथ, गीत रामायण, ग दी माडगुळकर, श्यामची आई, साने गुरुजी. त्याच्यानंतर गीताई, विनोबा भावे. ययाती याचे लेखक आहेत वि स खांडेकर. गीता रहस्य, लोकमान्य टिळक. गीता, व्यासमुनी, स्वामी रणजित देसाई. मृत्युंजय, शिवाजी सावंत. कृष्णा काठ, यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, हे झाले लेखक. कोणत्या ग्रंथाचे कोणते लेखक आहेत ते सांगितलेलं आहे. आता थोरा मोठ्यांच्या घोषणा कोणत्या आहेत हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व उपयुक्त माहिती आहे. त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत हे सगळं उपयोगाचं असल्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एज्युकेशनल चॅनल आहे, याच्यावर सर्व आम्ही महत्त्वाचे जे स्पर्धा परीक्षेचे पॉईंट्स आहेत ते सर्व टाकत असतो आणि ते जास्तीत जास्त शेअर करा. भारत छोडो ही घोषणा महात्मा गांधी यांनी केलेली आहे. जय हिंद, सुभाषचंद्र बोस. करो या मरो, महात्मा गांधी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक. विजयी विश्व तिरंगा प्यारा, श्यामलाल गुप्ता. जय जवान जय किसान जय विज्ञान, अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय किसान, लाल बहादूर शास्त्री. इनकलाब जिंदाबाद, भगत सिंग. आराम हराम है, पंडित जवाहरलाल नेहरू. वंदे मातरम, बंकिम चंद्र चटर्जी. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा, अशी घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे थोरा मोठ्यांच्या घोषणा पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर भारतातील सुप्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहेत ते पाहायचं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटर, कपिल देव क्रिकेटर, सौरव गांगुली क्रिकेटर, लता मंगेशकर गायिका, अनुराधा पौडवाल गायिका, आशा भोसले गायिका, पी.टी. उषा धावपटू, मिल्खा सिंग धावपटू, मुकेश अंबानी उद्योजक, रतन टाटा उद्योजक, अमिताभ बच्चन कलावंत, अशोक सराफ कलावंत, अक्षय कुमार कलावंत, अंजली भागवत नेमबाज, अभिनव बिंद्रा नेमबाज, डॉक्टर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, डॉक्टर जयंत नारळीकर शास्त्रज्ञ, डॉक्टर होमी भाभा शास्त्रज्ञ, डॉक्टर जगदीशचंद्र बोस शास्त्रज्ञ. अशा प्रकारे आपण सर्व माहिती पाहिलेली आहे. सामान्य ज्ञान आहे, सर्वांना माहिती असायला पाहिजे. लहानांपासून मोठ्यांसाठी खूप उपयोगाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपण हे पुढच्या भागामध्ये पाहूत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.